ब्लॉगमध्ये आम्ही मम्मी पप्पांकडे आलेलो आहोत कारण आज आहे ऋतूचा बर्थडे. येस, आणि त्याचा फर्स्ट बर्थडे आहे. सो आता आपण निघत आहोत त्याच्या बर्थडेच्या हॉलवर जाण्यासाठी आणि तिकडे सुंदर असं डेकोरेशन आहे, खूप सुंदर सुंदर खेळ अरेंज केलेले आहेत. तर चला आता आपण जाऊन हॉलवर म्हणजे हॉल यांच्या बिल्डिंगचाच आहे. खालीच आहे हॉल, त्यामुळे म्हणजे कसं जवळच ठेवला कारण काही लागलं वगैरे किंवा काय लगेच वरती येता येईल आणि पाऊस पण आहे वगैरे. सो आम्ही खालीच पावसाचे दिवस बर्थडे. आहेत. सो चला आपण जाऊयात खाली आणि बघूया काय काय आहे ते. हे बघा, तर मी आता पहिले तुम्हाला थीम काय होती ते सांगते. तर आमची कोकोमेलनची सुंदर अशी थीम होती आणि त्यानंतर इथे एक मागे ताई होत्या ज्या टॅटू काढत होत्या आणि त्या एवढ्या सुंदर टॅटू काढत होत्या ना, म्हणजे असं वाटतच नव्हतं की म्हणजे त्यांच्या हाताची कला आहे, असं वाटतच नव्हतं की त्यांनी स्वतः ते ड्रॉ केलं आहे. म्हणजे माऊच्या हातावर, इवन मी माझ्या हातावर सुद्धा काढून घेतलेलं, प्रिशाला काढायला गेलेली तेव्हा खूप सुंदर असं त्यांनी टॅटू काढलेले. आणि नंतर इथे आम्ही बघा फोटोशूट करतो आणि ऋतू बघा किती मस्ती करतोय आत्यांसोबत, फुल मारामारी चालू आहे त्याची. तो एकदम खुश होता, त्याचा फर्स्ट बर्थडे होता. मस्त सुंदरसे असे छान छान कपडे घातलेले आणि एक्स्ट्रीम मस्तीच्या मूडमध्ये होता आणि त्याने खरंच आम्हाला खूप सपोर्ट केला पूर्ण बर्थडे. शेवटी त्याला अक्षरशः झोप आलेली, आळस देत का होईना पण तो सपोर्ट करत होता. केक कापताना सुद्धा वगैरे सगळं, अजिबात रडला नाही. खूप लहान मुलं क्रँकी होतात पण त्याने खूप सपोर्ट केला, खूप मस्ती केली आमच्यासोबत, डान्स केला मस्त मस्त. आम्हाला मारण्यात एवढा बिझी होता की विचारू नका. आणि त्यानंतर तिथे एक अँकर होते, त्यांनी सुंदर सुंदर आमच्याकडून गेम खेळवून घेतले. मी तुम्हाला जास्त गेममध्ये दिसणार नाही कारण तिथे एक कार्टूनसारखा एक माणूस होता, तो तुम्हाला पुढे दिसेलच. त्यामुळे प्रिशा खूप घाबरलेली. त्यानंतर इथे आम्ही फोटोशूट केलं. इथे बघा ताई आणि तो किती गोड नाचत आहेत, किती मस्त नाचत आहेत माऊसोबत. आणि मागे प्रिशा आणि प्रथमेश नाचत आहे. जसं की मी नेहमीच म्हणते, पार्टी असेल आणि प्रिशा आणि प्रथमेश नाचले नाहीत तर ते होणारच नाही. आणि खूप असे सुंदर मस्ती वगैरे केली. आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तो ब्लू कलरचं कपडे घातलेले, एक मोठं डोकं घातलेलं एक माणूस दिसेल कार्टून टाईप. तर तो आला आणि आमच्या प्रिशूने रडारड सुरू केली आणि त्यानंतर मग आम्हाला घरी जावं लागलं पार्टी सोडून. त्यानंतर आम्ही डायरेक्ट केक कापण्यासाठी आलो. इथे ह्यांची मजा फुल चालूच आहे आणि घरातले सुद्धा सगळे मेंबर्स होते, गेम खेळण्यात सगळे एक्सपर्ट होते. आता इथे हा फर्स्ट गेम स्टार्ट झाला आहे. ह्या गेममध्ये असं होतं की सर्वांनी ऋतूला विश करायचं होतं बर्थडेसाठी, जो जोरात बोलेल त्याला गिफ्ट मिळणार. आणि ह्या गेममध्ये आता ज्या काकू समोर येणार आहेत त्या जिंकलेल्या, त्यांनी खूप जोरजोरात ओरडून ऋतूला विश केलेलं, सो त्यांना कॅडबरीचं गिफ्ट मिळालं. असे सुंदर सुंदर गेम होते. आणि हा बघा, हा तो माणूस आहे जो फायनली आला आणि प्रिशा खूप घाबरली, खूप रडली, त्यामुळे आम्हाला पार्टी सोडून जावं लागलं. तर पुढची सगळी एन्जॉयमेंट तुम्हाला दिसेल, फक्त मी नसेन पण ताई असेल आणि तिने खूप एन्जॉय केलं. बर्थडे बॉय याच्याकरता आपण इकडे आलो, सर्वांचे बोलत आणि माझ्यासोबत सर्वांनी म्हणायचं मला हॅपी बर्थडे टू यू. डोळ्यांचं गेलं आता सर्वांनी उजवात पुढे करा, उजवात राईट हँड पुढे करा, प्रत्येकाने उजवात पुढे करायचं आहे. आणि लक्षात घ्या, एक बर्थडे प्रतिज्ञा मला, आणि तुम्ही इकडनं जज करा, ऐकतंय ना, तुम्ही इकडनं जज करा, ज्याचा आवाज मोठा त्यांना पाहिजे, फक्त मोठ्यानं जज करा, मी छोट्यानं करणार आहे. सर्वांनी उजवात प्ले करा, राईट हँड प्ले करा. तुम्हाला इकडे बघायचं आहे का, इकडे बघायचं आहे, इकडे बघायचं, शोधून देणारे फक्त शोधून त्याचं कमिशन पण मागे. तुम्ही इकडनं जज करा, ज्याचा आवाज मोठा त्यांना पाहिजे आणि तुम्ही इकडे जज करा. कुठे बघताय तुम्ही बघायचं आहे का? तर उजवा पुढे गेला, प्रत्येकाने उजवा पुढे करायचं आहे. आणि ही प्रतिज्ञा जोरात मला, जेणेकरून आईस मला भेटायला आहे. सर्वांनी म्हणायचं मला, मी पुन्हा येत नाही, फक्त मी म्हणायचं आहे मला, मी आप लोग सोडून कुठेही जाणार नाही. जर गेलो तर समजा मी या ठिकाणी फक्त जेवायला आलो. कोण होतं जाऊन? हा, कोण होतं? सगळं ते अजून अशी करते. जेवायला आलो, कुठून आलो?
जेवायला येते ना आधी प्राईज घ्या. पिंकी किती पैसे दिले? अंडर द टेबल. अंडर द सर्वांनी टेबल. जोरात आवाज पाहिजे की जेवायला येते. खरं तर आपण सर्व जेवायला लावलं त्यांनी मान्य केलं म्हणून त्यांना प्राईज दिली. आणि या ठिकाणी आता सर्कलमध्ये चालायचं आणि पुढचे गेम चालू होत आहेत. भरपूर गेमचे व्हरायटीज होते. एक गेम असा होता की ज्याच्यात मुलांनी ॲक्टिंग करायची तेच सगळं सेम मुलींनी करायचं. दुसऱ्या गेममध्ये मुलींनी ॲक्टिंग करायची तेच सगळं मुलांनी करायचं. ताईने त्यांना किती टफ चॅलेंज दिले ते खास करून बघण्यासारखे. तिने बस फुगडी तर घातली त्या मुलांना येणार नाही म्हणून, म्हणजे तिला जिंकण्यासाठीचं तिचं ते स्पिरिट होतं. तिने बस फुगडी घातली. त्याच्यानंतर खूप सुंदर सुंदर अशी मजा. हा बघा, जिथे मी तुम्हाला सांगितलेलं ताईने खूप एन्जॉय केलं, बस फुगडी वगैरे घालून त्यांना टफ चॅलेंज दिलं, तो हा व्हिडिओ आहे. आणि इथे सुंदर असे सगळ्यांचे गेम खेळून झाले. त्यानंतर आम्ही पण आलेलो आहोत आता पुन्हा खाली हॉलवर, कारण ऋतूची केक कापण्याची वेळ झालेली आहे. तर तो बघा किती मस्त मजा करतो आहे. गाडीतून त्याची मस्त ग्रँड एंट्री ठेवलेली आणि सुंदर तो तेव्हाही एन्जॉय करत होता खूप मस्त. असा अजिबात रडला नाही, काही नाही, खूप मजा केली त्याने. आम्ही सगळे त्याच्या अवतीभोवती होतो. त्यानंतर तो गाडीत नाचतसुद्धा होता, ते फक्त मला कॅप्चर करता आलं नाही आहे, पण खूप मस्त तो गाडीतून एंट्री घेत होता. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तो आळस देतो. जसं की मी पहिले म्हटलं, तो झोपेला आला होता तरी पण त्याने खूप छान कॉपरेट केलं. इथे तो आळस देत का होईना पण तो केक कापायला रेडी आहे आणि नंतर केक खाण्यासाठी सुद्धा खूप रेडी होता. आणि मस्त ते सगळं सेलिब्रेशन झालं. आम्ही मस्त जेवलो वगैरे आणि त्यानंतर सगळे आपापल्या घरी गेले आणि आम्ही आलो मम्मीच्या घरी. तर चला, तुम्ही असंच बघत राहा आमचे हे पुढचे व्हिडिओज पण, म्हणजे पुढे त्याचा बर्थडे आम्ही कसा सेलिब्रेट करतो आहे ते. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि त्याचबरोबर लाईकसुद्धा करा. तर बघत राहा हे बर्थडेचं आमचं सेलिब्रेशन.
ऍक्च्युली खूप मजा आली आणि हो. ऋतूने पण खूप एन्जॉय केलं. पहिली गोष्ट म्हणजे एवढा फर्स्ट बर्थडे असून सुद्धा थोडासा क्रँकी झाला, पण तेवढं चालतं. रडला वगैरे नाही, जरा दमला तो आणि गरमीने थोडासा हैराण झाला, पण मजा आली, खूप मजा आली. मी तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये दिसणार नाही, थोड्या थोड्या ठिकाणी दिसेल, पण ताई तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये दिसेल. ऍक्च्युली प्रिशा थोडीशी रडत होती म्हणून मी तिला घेऊन वरती आली होती घरी, पण ताई तुम्हाला पूर्ण ब्लॉग मध्ये दिसेल. आणि बघा तुम्ही किती सुंदर सुंदर अशी आम्ही मजा केली आहे ते. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. Thank you. बाय बाय. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू.